आज मी बनवत आहे पाटोडीची भाजी आणि त्यासाठी लागणारा मसाला इथे प्रिपेअर करून घेत आहे। कांदा, लसूण वगैरे, टोमॅटो हे सगळं भाजून घेणार आहे। काही खडे मसाले आहेत ते इथे घातलेले आहे मी आणि छान जे आहे त्यांना भाजून घेते। त्यानंतर पाटोडीची तयारी करूयात। मी 3 चम्मच इथे मोठं डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये हे मसाले जे आहेत, ओवा वगैरे हे सगळं घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून जे आहे याला मळायचं आहे। जास्त पाणी घालायची घाई करू नका, नाहीतर पीठ खूप जास्त जे आहे पातळ होऊन जातं। आणि जो मसाला भाजून घेतला होता तो मिक्सरमध्ये काढून त्याला मी बारीक करून घेणार आहे। माझ्याकडे ऑलरेडी खोबरं जे होतं बारीक करून भिजून मी ठेवलेलं होतं, त्याला मी चमचाभर घातलेलं आहे। आणि आमच्याकडे काय होतं ना, जेव्हा भाजीला तुम्हाला थिकनेस ऍड करायची असेल ना, तेव्हा बाजरीचं पीठ भाजून अशा पद्धतीने थोडं पाण्यात विरघळून मग ते भाजीत घातलं जातं। याच्याने खूप छान चवही येते आणि भाजी घट्ट होऊन जाते। गरम पाणी मी इथे करून घेतलं होतं जेणेकरून भाजीला छान तर्री आली पाहिजे। जे बाजरीचं पीठ होतं भिजवलेलं तेही मी घातलेलं आणि छान बारीक अशी मस्त पाटोडी जी होती मी लाटून घेतलेली आहे तेल लावून। आणि बघा किती छान मस्त तर्रीवाली पाटोडीची भाजी तयार